तर आज आपण पाहणार आहोत 2.4 अन एपिटोम ऑफ करेज. या पाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. तर अन एपिटोम ऑफ करेज म्हणजे धैर्याचं मूर्तिपंत रूप, म्हणजे धैर्याचा महामेरू असा अर्थ होतो. या पाठामध्ये महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनाविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यांच्या जीवनातून आपण काय बोध घ्यावा हे आपल्याला सांगितलेलं आहे. असाध्य परिस्थिती किंवा एकदम कसोटीची परिस्थिती जरी आपल्यावर आली असेल तरी आपण तिला व्यवस्थितपणे सामोरं गेलं पाहिजे आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे, हे यातून आपल्याला सांगितलेलं आहे. We often tend to hide behind our weakness, disabilities, handicaps or mourn over them our whole life through. तर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्यामध्ये असलेल्या कमतरता, दुबळेपणा आणि अपंगत्व यांच्या मागे आपल्याला लपवून घेण्याचा प्रयत्न करतो, किंवा त्या ज्या कमतरता असतील, दुबळेपणा किंवा अपंगत्व असेल, यांना आपण सामोरं करून आपण माघार घेतो, किंवा आपल्या जीवनामध्ये या सर्व ज्या कमी गोष्टी आहेत, कमतरता आहेत, दुबळेपणा किंवा हँडिकॅप्स, अपंगत्व यांना आयुष्यभर कुढत राहतो आणि नशिबाला दोष देत बसतो. तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग नावाचा हा जो व्यक्ती आहे, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी, डिड नॉट डू सो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे एक महान शास्त्रज्ञ होते. या शतकातील जे महान शास्त्रज्ञ होते त्यांनी असं काही केलेलं नाही आहे. त्यांची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला त्यांनी कधीही नाव ठेवले नाही आणि आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं कार्य अविरतपणे सुरू ठेवलेलं आहे, चालू ठेवलेलं आहे. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. आता त्यांना जो दुर्मिळ आणि असाध्य असा आजार जो झाला होता, दुर्मिळ असा असाध्य आजाराने त्यांना ग्रासले असून सुद्धा डॉक्टर हॉकिंग्स यांनी आपलं जे संशोधन आहे ते अविरत अखंडपणे चालू ठेवलेला आहे. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. तर त्यांचं हे अतुलनीय धैर्याची जी कथा आहे, यातून आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये जी कसोटीची परिस्थिती आली असेल किंवा अति प्रतिकूल जी परिस्थिती असेल तिला सामोरे जायचं आपल्याला बळ देऊ शकते किंवा प्रेरणा सुद्धा देणारी आहे. तर हा महान जो शास्त्रज्ञ आहे त्याच्याबद्दल आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. ही पास अवे ऑन मार्च 14, 2018. या महान शास्त्रज्ञाचा निधन जे आहे ते 14 मार्च 2018 झालेलं आहे. पुढे आपण पाहू. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. तर महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ याच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा ऑक्सफर्ड, लंडन येथे 8 जानेवारी 1942 ला जन्म झालेला आहे. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. तर ह्या स्टीफन हॉकिंग्स यांचे जे आई वडील होते, पॅरेंट्स होते, त्यांना जरा सुद्धा कल्पना नव्हती, छोटी शिल्लक लहानशी कल्पना देखील नव्हती की त्यांचा लहान जो मुलगा, आता स्टीफन हॉकिंग जो जन्माला आलेला आहे, लहान मुलगा, हा भविष्यामध्ये एक महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाईल, या शतकातील महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाईल, याबद्दल थोडी सुद्धा कल्पना नव्हती. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. कुणी सुद्धा कल्पना केली नव्हती किंवा कुणी सुद्धा कल्पना केली नव्हती की आपल्या बुद्धिमत्तेने तो पूर्णपणे जसं एखादा प्रकाश येतो आणि तो प्रकाश आहे त्या प्रकाशाने जसं अंधार उजळून निघतो, त्याप्रमाणे आपल्या बुद्धिमत्तेच्या तेजाने पूर्ण आसमंत किंवा संपूर्ण प्रदेश किंवा संपूर्ण या लोकांमध्ये आपला प्रकाश उजळून टाकेल, याबद्दल त्यांनी कल्पना सुद्धा केली नव्हती. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही कुड बी द व्हेरी इपिटोम ऑफ करेज. आणि मुख्यतः म्हटलं तर बघा, महत्वाचं सांगायचं झालं तर कुणी सुद्धा असं भविष्य किंवा अंदाज करू शकला नव्हता की एक
खूप मोठा किंवा एक महत्वाचा असा धैर्याचा महामेरू म्हणून देखील हा व्यक्ती गणला जाईल, याची सुद्धा कोणी अंदाज लावू शकला नव्हता, याचा कोणी सुद्धा अंदाज किंवा भविष्य सुद्धा लावू शकला नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे, गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. आता धैर्य हे अशी गोष्ट आहे किंवा असा गुण आहे की तो लोकांना एखाद्या संकटाच्या परिस्थितीमध्ये किंवा आपत्ती जर आपल्यावर आली तर त्यावेळेस धीर म्हणजे मागे हटायला लावत नाही, त्यापासून त्यांना परावृत्त करत नाही. म्हणजे धैर्य अशी एक गोष्ट आहे किंवा असा एक गुण आहे की तो विपत्ती किंवा संकटाच्या परिस्थितीमध्ये देखील प्रत्येक व्यक्तीला हा स्थिर ठेवू शकतो, आपल्या ठिकाणी अचल असा ठेवू शकतो. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. तर it would not be an exaggeration to say that. तर ही एक आख्यायिका नव्हती की ती सांगायची की डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे आहेत एक मूर्तिमंत रूप आहेत विश्वनिर्मिती शास्त्राचे. कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वनिर्मिती शास्त्र. तर ही अशी एक आख्यायिका किंवा दंतकथा एक बनलेली आहे की जे स्टीफन हॉकिंग आहेत ते कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वनिर्मिती शास्त्राचे एक मूर्तिमंत रूप आहेत. आणि ही धैर्य आणि अपेक्षांची एक अतिशयोक्तीच म्हणावी लागेल. Except his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. आता त्यांची फक्त बुद्धिमत्ता सोडली तर त्यांचं संपूर्ण जे शरीर होतं ते व्हीलचेअरला खिळलेलं होतं. ते पूर्ण व्हीलचेअर म्हणजे जसं आपण पाहतो एखादा हँडिकॅप माणूस कसा ती सरकवायची खुर्ची असते तिच्यावरच बसला असतो, तसं त्यांचं फक्त डोकं सोडलं तर पूर्ण शरीर हे व्हीलचेअरला खिळलेलं होतं. आणि बाकी सगळं शरीर सोडलं तर फक्त बुद्धिमत्ता त्यांच्या हातात होती आणि बुद्धिमत्तेवर कोणतंही अपंगत्व आलं नव्हतं. बुद्धिमत्ता सोडून बाकी सगळं शरीर त्यांचं त्या व्हीलचेअरला खिळलेलं होतं. ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. तर ते ह्या शतकातील एक महान शास्त्रज्ञ होते. असं जरी असलं तरी ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ होते. महान शास्त्रज्ञांपैकी एक असे ते शास्त्रज्ञ होते. असे जरी असले तरी ते महान शास्त्रज्ञांपैकी एक असे शास्त्रज्ञ होते या शतकातले. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. An average child, एक साधारण मुलगा, जसं तुम्ही जसे आहात तशासारखेच ते साधारणच मुलाप्रमाणे स्टीफन हॉकिंग हे वाढत होते. आणि एक नॉर्मल टीनेजर, एक साधारण किशोरवयीन प्रमाणे त्यांची वाढ होत होती, त्याच्याप्रमाणे ते वर्तन करत होते. फुल ऑफ मिस्चिफ, खोड्या करत होते. अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, आणि त्यांना संगीतामध्ये आणि गणितामध्ये खूप रुची होते. त्यांच्या आवडीचे विषय होते संगीत आणि गणित. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. आता त्याच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवावं, परंतु बघा त्याला वैद्यकीय क्षेत्राऐवजी वैद्यकीय शिक्षण घ्यायची इच्छा नव्हती आणि त्याचा ओढा होता मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताकडे. म्हणजे त्याला गणिताची आवड होती आणि त्याच्या वडिलांना वाटायचं की आपल्या मुलांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावं. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. आता बघा, the University of Oxford at that time did not have a course in mathematics,
सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. जी युनिव्हर्सिटी होती ऑक्सफर्डची, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेला गणिताविषयीचा कोर्स किंवा गणिताचा अभ्यासक्रम नव्हता. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्या काळामध्ये किंवा त्यावेळी गणितावर आधारित अभ्यासक्रम नव्हता, म्हणून त्यांनी त्याऐवजी फिजिक्स हा आपला अभ्यासासाठी विषय निवडलेला आहे. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. आता बघा, हा स्टीफन हॉकिंग हळूहळू मोठा व्हायला लागलेला आहे आणि ऍट द एज ऑफ 17, जेव्हा तो 17 वर्षाचा झाला, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लम्सी. त्या स्टीफनला असं जाणवायला लागलं कुठेतरी त्याच्या शरीरावरचा ताबा त्याचा कमी व्हायला लागला. त्याच्या शरीरामध्ये कुठेतरी जडपणा आणि बोजडपणा त्याला आढळून यायला लागला, जाणवायला लागला. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. आणि कोणतंही कारण नसताना 1-2 वेळा तो अनाहूतपणे खाली देखील तोल जाऊन पडलेला आहे. म्हणजे एकंदरीत त्याचं शरीरावरचं नियंत्रण कमी व्हायला लागलं आणि वयाच्या 17व्या वर्षी त्याच्या शरीरामध्ये कुठेतरी त्याला लक्षात यायला लागलं की आपल्या शरीरामध्ये कुठेतरी अवजडपणा किंवा जडपणा येतो आहे. आणि अनेकदा तो 1-2 वेळा म्हणा कोणतेही कारण नसताना देखील तोल जाऊन असा पडलेला आहे. This perplexed him and he went to see his family doctor who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig disease that affects the nervous system and exactly weaknesses all the muscles of the body. आता इथं बघा काय आहे, this perplexed him. आता हा जो प्रकार त्याच्या आयुष्यामध्ये घडायला लागला, दिस परप्लेक्सेड हिम, त्याला चक्रावून टाकलेला आहे त्याने. या अशा प्रकारामुळे तो गोंधळून गेलेला आहे, काय होत आहे हे त्याला समजेन असं झालं. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. आणि त्यासाठी तो माहिती घेण्यासाठी काय विचारायला तो आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलेला आहे. हु डायग्नोज्ड हिम ऍज सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज. त्यांनी त्याचं निदान केलेलं आहे. त्याला सांगितलं आहे की त्यांना एक अति दुर्मिळ असा एक आजार झालेला आहे. त्या अति दुर्मिळ अशा आजाराने त्याला ग्रासलेला आहे. त्या आजाराचं नाव आहे ALS or LOU, गेहरिक डिसीज. तर त्या आजाराचं नाव होतं ALS or LOU, ग्रेहिग्स डिसीज दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टम. की जे परिणाम करतं आपल्या माणसाच्या शरीरातील मज्जासंस्थेवर. नर्वस सिस्टम म्हणजे मज्जासंस्था. की हा ग्रेहिग्स डिसीज जो आहे हा पूर्णपणे ताबा मिळवतो आपल्या नर्वस सिस्टमचा, मज्जासंस्थेचा. अँड इव्हेंच्युअली विकनेसेस ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. आणि नंतर काय करतो बघा, आपल्या मज्जासंस्थेवर ताबा मिळवतो, परिणाम करतो. आणि नंतर हळूहळू शेवटी अखेरीस काय होते, आपलं पूर्ण शरीरातील जे स्नायू आहेत ते सगळे कमजोर व्हायला लागतात. तर असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं त्याच्या आजाराबद्दल. आता पुढे पाहू. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. आता जे स्टीफन आहेत, स्टीफननी त्यांच्या ज्या स्नायूंमध्ये असलेलं समन्वय आहे त्यामध्ये जो समन्वय आहे तो व्यवस्थित किंवा चांगला नव्हता हे कबूल केलेला आहे किंवा सांगितलेलं आहे. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इनटू अ फिट ऑफ फ्रेंझी. ही रिकलेक्ट्स दॅट, त्यांनी आपल्या जीवनातील एक आठवण सांगितली. ती कोणती बघा. हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इनटू अ फिट ऑफ फ्रेंझी. त्यांची जी हँडरायटिंग होती, लिखाणाची शैली, लेखन शैली, त्या लिखाणाच्या शैलीमुळे त्यांचे शिक्षण पूर्णतः हैराण झाले होते, त्रस्त झाले होते. त्यांना त्यांची हँडरायटिंग तेवढी समजत नव्हती किंवा समजायला कठीण जात होती. नॉर वॉज ही इन्क्लिड टुवर्ड स्पोर्ट्स. त्यांना खेळामध्ये रुची नव्हती. त्यांना आपल्या जीवनामध्ये
खेळामध्ये रुची नव्हती. नेव्हरथलेस धिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. आणि असं जरी असलं तरी देखील हा आजार जो आहे तो त्यांना पूर्णपणे हादरून टाकणारा असाच होता. आता बघा, एखाद्याचं शरीर इतकं आजारी झालेलं आहे, शरीरावर त्याचा ताबा राहत नाही आणि ते काहीही कारण नसताना तोल जाऊन पडतात. तर असा हा दुर्धर असा आजार त्यांना झाला होता. आणि हे स्टीफन हॉकिंग्स नक्की कोण होते, त्यांनी काय केलेलं आहे, आपण ते पुढे पाहणारच आहोत. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. आता ते या धरेवर किंवा या भूतलावर किती वर्ष किंवा किती काळ राहणार हे अनिश्चित होतं. म्हणजे ते किती काळ राहणार होते हे आपण सांगू शकत नव्हतो. द प्रोग्नोसिस वॉज बॅड. आता जे रोग त्यांना झाला होता त्याचं जे पूर्वनिदान झालेलं होतं ते अतिशय वाईट असं होतं. अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. आणि डॉक्टरांनी हार मानली होती. ते म्हणाले आम्ही यावर काहीही करू शकत नाही. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to Jane Wilde. आता या परिस्थितीने खचून न जाता स्टीफन हॉकिंग्स यांनी आपलं जे शोध कार्य आहे ते कंटिन्यू ठेवायचं ठरवलेलं आहे. अँड काय झालं, इवन गॉट एंगेज टू अ जेन वाइल्ड. आणि त्यांचा याही परिस्थितीमध्ये एक जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा साखरपुडा झालेला आहे, वांगनिश्चय झालेला आहे. Hawking says that ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. आपल्याला हे उपरोधिकपणे असं वाटतंय तरी याचा आपण म्हणू शकतो की हॉकिंग्स म्हणायचे की इट इज, हॉकिंग्स असं म्हणतात की जे आपल्याला उपरोधिक वाटू शकते, इट इज ॲज दस डिस्मल स्टेज, या उद्वेगजनक परिस्थितीमध्ये ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. या उद्वेगजनक आणि कठीण अशा परिस्थितीमध्ये देखील ते त्यांचं जीवन अतिशय मस्तपणे आणि आनंदीपणे जगत आहेत. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. आता हे असं म्हणता येईल, हे सत्य म्हणता येईल, कारण काय बघा, त्यांनी आपलं जे जीवन आहे त्या जीवनाची सुरुवात जी केलेली आहे त्या जीवनामध्ये त्यांनी एक ध्येय पाळलेला आहे की जो क्षण त्यांच्या वाटेला आलेला आहे, जो क्षण आपल्या वाटेला आलेला आहे त्या क्षणापुरतं जगा. अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. आणि त्यांचं जे संशोधन कार्य आहे ते त्यांनी नव्या दमाने आणि नव्या जोमाने पुढे चालू ठेवलेलं आहे. इन द मीन वाईल, त्या काळामध्येच, याच काळामध्ये बघा, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. आणि हा आजार सुद्धा आपलं काम तसंच अविरतपणे चालू ठेवत आहे. आणि त्यांनी काय केलं बघा, इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. हा जो दुर्धर असा आजार त्यांना झाला होता, या आजाराने देखील त्यांच्या शरीरामध्ये तसंच काहीतरी आपलं कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे आणि त्यांना पूर्णपणे डिसेबल म्हणजे अपंग बनवलेलं आहे. ही बिगॅन स्टडीइंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. त्यांनी सुरुवात केलेली आहे अभ्यास करण्यासाठी. एक संकल्पना त्यांची जी होती, ब्लॅक होल्सची जी त्यांची संकल्पना होती, या ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर, या संकल्पनेवर त्यांनी अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली. तो त्यांच्या PhD करिता असलेला अभ्यास, PhD या अभ्यास करिता असलेला अभ्यास विषय होता. तर त्यांनी त्यांच्या PhD या अभ्यासासाठी आपला जो अभ्यास सुरू ठेवलेला आहे तो एका संकल्पनेवर आधारित ठेवलेला आहे, ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविहर. तर ब्लॅक होल्स अर्थात कृष्णविवर या संकल्पनेवर आधारित त्यांनी आपला अभ्यास पुढे सुरू ठेवलेला आहे, जो त्यांच्या PhDचा अभ्यास विषय होता. By this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of the hands and speech. आता याच वेळी काय होत होतं, ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर. ते पूर्णपणे त्यांचं जीवन होतं ते मर्यादित राहिलेलं आहे व्हीलचेअर पुरतं, व्हीलचेअरलाच ते खिळून होते. अँड वॉज रॅपिडली लॉसिंग कंट्रोल
ऑफ हिज हँड्स अँड स्पीच, आणि त्यांचं त्यांच्या हातावरचं नियंत्रण आणि बोलण्याचं नियंत्रण ते गमावून बसले होते. हळूहळू ते झपाट्याने म्हणजे ते बाय धिस टाइम ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर, आणि याच वेळेस याच काळात त्यांचं जे जीवन आहे ते व्हीलचेअर पुरतं मर्यादित राहिलेलं आहे. ते व्हीलचेअरला पूर्णपणे खिळून राहिलेले आहेत. अँड वॉज रॅपिडली लॉजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच, आणि याच वेळी त्या झपाट्याने त्यांचं त्यांच्या हातावरचं आणि बोलण्यावरचं नियंत्रण देखील ते गमावून बसलेले आहेत. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. आता ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर या संकल्पनेचा जो त्यांचा अभ्यास होता, त्या संकल्पनांचा जो अभ्यास होता, त्यातून त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे नवकल्पनांचे धुमारे फुटलेले होते. तर त्यांचा जो ब्लॅक होल्स अर्थात कृष्णविवर या संकल्पनेचा जो अभ्यास होता, त्यामध्ये त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे नवकल्पनांचे धुमारे फुटलेले आहेत, कोंब आलेले आहेत. He made many epoch-making statements that shook established theories. He made epoch-making statements that shook established theories. त्यांनी असे अनेक युगप्रवर्तक विधाने केलेली आहेत की त्यामुळे जे पूर्वसिद्धांत तयार झालेले होते, निर्माण झाले होते, त्यांना हादरावून सोडलेला आहे, त्यांना हादरा बसलेला आहे. हे त्यांनी केलेल्या नवीन युगप्रवर्तक विधानांमुळे जे पूर्वसिद्धांत मांडलेले गेले होते त्या सर्वांना हादरा बसलेला आहे. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगन विथ अ बिग बँग. आता जे वैज्ञानिक होते त्यांचा विश्वास कोणत्या गोष्टीवर होता बघा? त्यांचा विश्वास होता की हे जे विश्व आहे त्या विश्वाची सुरुवात झालेली आहे एका मोठ्या प्रचंड अशा विस्फोटामुळे. म्हणजे जे वैज्ञानिकांचं म्हणणं होतं की विश्वाची सुरुवात एका प्रचंड अशा विस्फोटामुळे झालेली आहे. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाई अल्जेब्रा. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर, ही जी संकल्पना आहे ही व्यवस्थितपणे स्पष्ट करण्यासाठी स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाई अल्जेब्रा. स्टीफनने एक इन्व्हेन्शन किंवा शोध लावलेला आहे, त्याचं नाव आहे लाई अल्जेब्रा. स्टीफन हॉकिंग दिसतंय तिथे आपल्याला, जे ह्या व्हीलचेअरला खिळलेले आहेत, पूर्ण त्यांचं शरीर हे अपंग झालेलं आहे, हँडिकॅप झालेलं आहे, डिसेबल झालेलं आहे. फक्त त्यांचं जे बुद्धिमत्ता आहे तीच फक्त कायम राहिलेली आहे. आणि अशा अवस्थेत त्यांनी खूप मोठे शोध लावलेले आहेत. कृष्णविवर जे आहे ब्लॅक होल्स त्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे, विश्व कृष्णविवर यांचा. आता आपण पुढे पाहतो. तो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह फिंगर अँड विथ अ कॉम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट. जरी त्यांचं जे जीवन आहे ते पूर्णपणे या व्हीलचेअरला जरी खिळलेलं असलं तरी म्हणजे त्यांची जी बॉडी आहे त्या बॉडी किंवा शरीरावरचं नियंत्रण ते गमावून बसले आहेत आणि त्यांचं पूर्ण शरीर हे बधीर आणि पूर्णपणे त्यांच्या मर्यादा ज्या आहेत त्या या व्हीलचेअर पुरत्या मर्यादित झालेल्या असतील. त्यांच्या शरीराला मर्यादा पडलेल्या आहेत आणि त्यांचं शरीर पूर्णतः व्हीलचेअरला खिळून पडलेलं इथं आपण पाहतो आहोत. जरी त्यांच्या या जगण्याला कुठेतरी या व्हीलचेअर पुरत्या मर्यादा जरी आल्या असतील त्यांच्या जीवनाला, त्यांचं शरीर जरी या व्हीलचेअरला खिळून पडलेलं असलं, त्यांचं आपल्या शरीरावरचं नियंत्रण जरी ते गमावून बसले असले तरी कॉम्प्युटरच्या सहाय्याने ते आपले विचार हे प्रकट करत होते. कॉम्प्युटरच्या मदतीने आपले विचार ते समोर सांगत होते. म्हणजे संगणकाचा वापर करून ते आपले विचार दुसऱ्या समोर आणत होते. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑफ प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. आता डॉक्टर हॉकिन्स यांच्याकडे अतिशय गहन विज्ञानातील अतिशय गहन अशा विषयांचा अधिकार होता, अधिकारत्व दिलेलं होतं. डॉक्टर हॉकिन्स हे विज्ञान विषयातील अनेक अशा गहन विषयांचे अधिकारी होते, अधिकार होते त्यांच्याकडे, त्यावर ते अधिकारवाणीने बोलू शकत होते. न्यूमेरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टोड ऑन हिम. असंख्य मानद डॉक्टरेटच्या ज्या पदव्या होत्या
आणि अनेक सन्मान हे त्यांना बहाल करण्यात आलेले होते. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी आणि ते रॉयल सोसायटीचे फेलो देखील होते. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आणि US अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स जी होती तिचे ते सदस्य देखील होते. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. जरी ते बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आइन्स्टाईनच्या बरोबरीचे जरी मानले जात असले तरी डॉक्टर हॉकिंग्स हे अतिशय विनयशील व्यक्ती होते. म्हणजे एवढी असामान्य बुद्धिमत्ता लाभली असून देखील हा माणूस खूप नम्र असा होता. अ सिंपल डाउन टू अर्थ मॅन, ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज awesome ideas कीपिंग अ लेमॅन इन माइंड. आता बघा, एक साधा सिंपल विनम्र असा स्वभाव असलेले हे स्टीफन हॉकिंग्स यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. अनेक पुस्तकं लिहिली आहेत. अफाट कल्पना, आपल्या डोक्यातल्या त्या अफाट कल्पना त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये मांडलेल्या आहेत. आणि ह्या कशा पद्धतीने मांडलेल्या आहेत बघा, कीपिंग अ लेमॅन इन माइंड. सामान्य लोकांना आवडतील, रुचतील, विनोदी अशा शैलीमध्ये म्हणा, मार्मिक आणि विनोदी अशा शैलीमध्ये त्यांनी या आपल्या विज्ञानासंबंधीच्या अफाट कल्पना ह्या आपल्या पुस्तकातून मांडलेल्या आहेत. एक सामान्य विनम्र असा हा महान लेखक ज्याने आपल्या अनेक पुस्तकातून अफाट अशा कल्पना ह्या विनोदी आणि मार्मिक अशा पद्धतीने मांडलेल्या आहेत की त्या सामान्य लोकांना समजतील. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचं जे लिखाण होतं ते अतिशय विनोदी आणि मार्मिक स्वरूपाचं होतं. त्यांचं जे लिखाण होतं ते विनोदी आणि मार्मिक स्वरूपाचं होतं. ही स्टाईल इज सो सीड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांची जी लेखन शैली होती ही इतकी सुपोध होती, इतकी सुहज होती. म्हणजे त्यांची लेखन शैली ही इतकी सुबोध आणि सहज होती की जो वैज्ञानिक क्षेत्रातला नाही आहे, विज्ञानाशी ज्याचा संबंध देखील नाही आहे असा देखील व्यक्ती ते समजू शकत होता. त्याला समजेल अशी त्यांची सुबोध अशी लेखन शैली होती. हिज बुक अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम. तर त्यांचं एक पुस्तक अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम, वेळेचा किंवा काळाचा लघु इतिहास, काळाचा लघु इतिहास हे त्यांनी लिहिलं पुस्तक जे आहे ते या आपल्या काळातील एक सर्वात विकलं जाणारं किंवा खप असणारं पुस्तक होतं. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग द contents of optimism and hope says not very different from the rest. आता बघा, त्यांना विचारलं जायचं ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS. त्यांना जो अतिशय दुर्धर असा ALS आजार होता त्या संबंधाने त्यांना जेव्हा विचारलं जायचं तेव्हा डॉक्टर हॉकिंग काय म्हणायचे बघा, द डॉक्टर हॉकिंग द क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप. डॉक्टर हॉकिंग हे एक उत्कृष्ट उदाहरण होतं आशावाद आणि सकारात्मकतेचं. ते काय म्हणत, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. काही वेगळं नाहीये, सर्व हे मला सारखंच वाटतं, काही याच्यामध्ये मला फारसा फरक जाणवत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. मला शक्य होईल तितक्या पद्धतीने मी साध्या पद्धतीने आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. सहज सोप्या पद्धतीनं सहज जीवन जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. and not think about my condition or regret the things it prevent me from doing which are not many. आणि मी तो विचार करत नाही माझ्या या परिस्थितीचा, माझी जी परिस्थिती किंवा माझी जी अवस्था आहे तिचा मी मुळीच विचार करत नाही. आणि रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. आणि ज्या काही क्षुल्लक किंवा काही कमी ज्या गोष्टी आहेत किंवा काही कमी इतर ज्या काही गोष्टी ज्या मी करू शकत नाही त्या गोष्टींबद्दल मी पस्तावा किंवा पश्चाताप देखील करत नाही.
Dr. Hawking firmly believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. Dr. Hawking firmly believes that in the next millennium, डॉक्टर हॉकिंग जे होते ते ठामपणे विश्वास होता त्यांचा की येत्या हजारो वर्षामध्ये सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. जे विज्ञान आहे ते काय करेल, विज्ञान काय शोध लावेल की जो जग आहे, विश्व आहे, ह्या विश्वाचं जे मूळ आहे किंवा विश्वाचे जे मूळ गुपित आहेत, गुप्त गोष्टी आहेत, त्या तो शोधून काढेल. इट्स ओरिजिन, त्याचा जो प्रारंभ कधी झाला, इट्स हिस्ट्री, त्याचा इतिहास, अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमिस. तर या विश्वाचा अंतिम विनाश केव्हा होईल या संबंधाने देखील कदाचित ते भाकीत किंवा भविष्य वर्तवू शकेल. तर डॉक्टर हॉकिंग्स यांचा ठाम विश्वास होता की येत्या हजारो वर्षामध्ये विज्ञान हे नक्कीच आपल्या या विश्वाचे जे मूळ गुपित आहेत ते गुपित शोधून काढेल आणि त्याचा प्रारंभ, त्याचा इतिहास आणि कदाचित त्या विश्वाचा अंतिम विनाश कधी होईल या संबंधाने देखील भाकीत वर्तवू शकेल. लाईक डॉक्टर हॉकिंग्स, देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्हज. तर डॉक्टर हॉकिंग्स प्रमाणे असे अनेक लोक आहेत की असे अनुकरणीय धैर्य त्यांच्या जीवनामध्ये ते दाखवत असतात. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव्ह पीपल who in spite of being disabled strive to do their best. तर आपण असे जे काही लोक आहेत की त्यांच्यावर कोणतीही अशी परिस्थिती आली असेल, कदाचित ते रोगाने आजारी असतील किंवा कसोटीचे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले असतील, अडचणी आल्या असतील, तरी देखील त्या अडचणींवर, त्या अपंगत्वांवर त्यांनी मात करून त्यांचं अलौकिक कार्य ते अविरत करत आहेत. अशा या महान लोकांना आपण आपले शतशः प्रणाम करू. या सर्वांना आपले शतशः प्रणाम असं आपल्याला या पाठात सांगितलेलं आहे. शेवटी तर या पाठामध्ये आपण पाहतो की डॉक्टर हॉकिंग्स हे एक शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी कृष्ण विवरावर अभ्यास केलेला आहे. कृष्ण वेबर यामध्ये आपण पाहतो की जगाची निर्मिती किंवा विश्वाची निर्मिती कशी झाली आणि या शोधाचे जनक ते आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की डॉक्टर हॉकिंग्स जे जन्मल्यात तुमच्यासारखेच नॉर्मल होते, पण नंतर हळूहळू त्यांच्या शरीरावरचं नियंत्रण कमी होत गेलेलं आहे आणि त्यांचं शरीर हे दुबळं बनलेलं आहे, अपंग बनलेलं आहे. त्यांची फक्त बुद्धी सोडली तर त्यांचं सगळं शरीर त्यांच्या हातातून गेलेलं आहे, त्याच्यावर त्यांचं नियंत्रण नव्हतं. आयुष्यभर त्यांना या व्हीलचेअर आपण पाहिली आहे, तिथे चित्रामध्ये दाखवलेली आहे, या व्हीलचेअरलाच ते खिळून होते. आणि या व्हीलचेअरला, इथे व्हीलचेअर दिसते आपल्याला, या व्हीलचेअरला ते आयुष्यभर खिळून होते. त्यांचं पूर्ण आयुष्य या खुर्चीवर गेलेलं आहे आणि फक्त त्यांची बुद्धी शाबूत होती, पण त्यांचं शरीर काही काम करत नव्हतं. इव्हन म्हणजे त्यांचे हात सुद्धा हलत नव्हते. अशा अवस्थेत संगणकाची मदत घेऊन त्यांनी आपले विचार जगासमोर आणलेले आहेत. आणि एक महान असा संशोधक, शास्त्रज्ञ हा आपल्या समोर दिसतो आहे. आणि आपण माहित आहे आपल्याला आईन्स्टाईनची जी बुद्धिमत्ता होती त्यांच्या तोडीस तोड बुद्धिमत्ता या स्टीफन हॉकिंग्स यांना लाभलेली आहे. आणि अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा हा व्यक्ती जर एवढं मोठं कार्य करू शकतो तर आपल्याकडे देवाने तर सगळंच दिलेलं आहे. आपले हातपाय शाबूत आहेत, आपली बुद्धी शाबूत आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी घरून मिळत आहेत. तर आपण जर विचार केला तर या अतिशय चांगली परिस्थिती आपल्याकडे आहे, काही कठीण परिस्थिती नाही आहे. यांचं शरीर तर पूर्ण खराब झालेलं आहे, त्याच्यावर त्यांचा ताबा नाही आहे. अशा अवस्थेत त्यांनी आपलं मोठं कार्य करून दाखवलेलं आहे. तर आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर अशा वेळी जर आपण विचार केला आणि जर ठामपणे मनाशी निश्चय केला तर आपण जीवनात जे ठरवलं ते नक्कीच प्राप्त करू शकतो. फक्त आत्मविश्वास आणि जे काम आहे ते अखेरपर्यंत करण्याची आपल्यामध्ये इच्छा हवी. तर अशा प्रकारे हा जो ॲन इपिटोम ऑफ करेज म्हणजेच ॲन इपिटोम ऑफ करेज हा पाठ म्हणजे धैर्याचं मूर्तिमंत रूप, धैर्याचा महामेरू हा पाठ आपण पाहिलेला
आहे आणि समजून घेतलेला आहे.